मराठी, ते धडक ते धडक. केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका. आतापर्यंत तब्बल 1200हून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा. पत्ता कॅनरा बँकेच्या वर, कांचन पेट्रोल पंपा शेजारी, विटा रोड, तासगाव. संपर्क आपल्या स्क्रीनवर. भिलवडी गावात पुराचे पाणी शिरल्याने प्रशासन हाय अलर्ट झालंय. भिलवडी येथील प्रमुख चौकासह घरात पाणी शिरू लागल्याने प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील लोकांना प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार अरुण लाड आणि तहसीलदार दीप्ती रेठे यांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय. तर आमदार अरुण लाड यांनी पूर परिस्थितीमध्ये शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. नमस्कार. आज आपण तासगाव ते कोल्हापूर या मार्गावरील भिलवडी गावात पोहोचलोय. कोयना पट्ट्यातील अतिवृष्टी, मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचं पाणी आज भिलवडी गावामध्ये जो कृष्णा नदीवर पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे. वाहतुकीसाठी तो पूल प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. तर या पार्श्वभूमीवर आज आपण या भिलवडी गावात पोहोचलेलो आहोत. आज आपण पाहतोय की या भिलवडी गावातील प्रमुख जो चौक आहे, बस स्थानक चौक, त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. या पाण्यामुळं गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा आणि स्थलांतराचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून येथून स्थलांतर काही प्रमाणात सुरू आहे. आपण या ठिकाणी जे पाहतोय, जे दुकान आहेत स्थलांतराच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी मटेरियल भरलेलं आहे, साहित्य भरलेलं आहे, ते सुद्धा या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ते नेत आहेत. वेळेवर झालेलं आहे, ती सुद्धा कामाला लागलेली आणि आमची स्थानिक लोक सगळी कामाला लागले. त्यांना काही माहिती ते मदत देत आहेत, टेम्पो देत आहेत, ट्रक देत आहेत, गाड्या देत आहेत आणि त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवलंय. आणखी काय असेल ते बघूया. आणि शासनानं आमची मागणी मागही होती, आज आहे आणि उद्या असेल, त्यांचं कायमस्वरूपी नियोजन झालं पाहिजे. त्यांचं पुन्हा हाल होऊ नये. का पाऊस आला, पाणी वाढलं तर मग त्यांना भीती वाटते. आज 1 महिना जर चालले तेव्हा आम्हाला भीती वाटते. पण भीती वाटू नये एवढं शासनानं नियोजन केलं पाहिजे आणि कायम नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आज सगळ्यात एवढं नियोजन होऊ शकलं नाही, पण तिथं झालं पाहिजे. या लोकांनी किती भ्यायचं, किती वेळ गाव सोडायचं, किती वेळ घर सोडायची आणि जायचं, ते सगळं हाल. म्हणजे मायका मुलांचं सगळं मुलांची शाळा बंद होते, सगळं बंद होते. असं होऊ नये यासाठी आम्ही धडपडतोय आणि शासनाला वेळच्यावेळी काय नियोजन केलं पाहिजे. मागं अनेक घोषणा झाल्या, पण घोषणा पाणी असेल तेव्हा असतात, पुन्हा पाणी घोषणा नाही, काही नाही. त्यामुळे वेळच्या वेळी घोषणा झाल्या त्या कामाला लागतील लोक आणि ते नियोजन पाण्याचं होईल, पैशाचं होईल अशा अगदी व्यवसाय बघायला लागले. धन्यवाद. आता आपण पाहिलं भिलवडी गावातील प्रमुख चौकामध्ये पुराचं पाणी आलेलं आहे. तर या गावातील जे दुकानधारक आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांना प्रशासनानं स्थलांतराचा इशारा दिला आहे. तर या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा आदेश मानून यातील जे व्यावसायिक आहेत, जे दुकानदार आहेत, त्यांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. तर आपण त्या दुकानदारांच्या समेत, व्यावसायिकांच्या समेत चर्चा माहिती घेणार आहोत. त्यांना प्रत्येक वर्षी महापुराला सामोरं जावं लागतं. प्रशासनाच्या अलमट्टीकरणामुळे फार मोठे आमचे नुकसान होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. प्रशासनानं काय सतर्कतेचा इशारा दिला आहे का, स्थलांतराचा काही इशारा दिलेला आहे का? नाही, तिथे सांगितलं अनेक 2 फूट पाणी वाढेल, पण पावसाच्या अंदाजावर सर्व राहील. तात्पुरतं आता सांगितलेलं आहे की स्थलांतराच्या तयारीत राहावं म्हणून सांगितलेलं.
आता यानंतर मग स्थलांतर म्हणजे नेमकं आता कुठं जाणार आहे आपण? म्हणजे घरातलं जर साहित्य बांधून ठेवलेलं आम्हाला पण दिसतंय, आज आपण पाहतोय ते. तर नेमकं आता कुठं जाणार तुम्ही? स्थलांतराचे काय नियोजन केलंय प्रशासनानं? त्याच्या अजून काही सूचना मिळालेल्या नाही आम्हाला. अजून काही आमची राहण्याची ते सोय अजून काही झालेली नाही. प्रशासनानं सोय करावी. आता पाणी जर जास्त वाढलं तर मग इथनं निघायलाच पाहिजे. इथनं वाट बंद होणार सगळी. वाट बंद झाल्यानंतर आम्हाला इथनं मसरं बाहेर काढता येतच नाही. त्यामुळे पाणी इथं रस्त्यावर पडल्यानंतर सगळं घेऊन जायलाच पाहिजे. मग मावाडीवर नाही तर तिकडं त्याच्यापाशी जाऊन काहीतरी बघायचं आपण. तिकडे पाहुण्यात येत नाही तर तिकडं मावाडीवर कुठं तर एखादी खोली घेऊन तिथं राहायचं. गेल्या वर्षी सुद्धा पूर आला होता का? स्थलांतर झालं होतं का? झालं होतं म्हणजे जायचं नादाला आलो होतं, पण पाणी आल्यानंतर आम्ही जपतो घरी. त्यानंतर आणखीन या ठिकाणी आहेत गावचे. काय परिस्थिती आहे इथली? आता थोडं तर पावसानं थोडंसं उघडीप दिलेली आहे. अजून तर काय असं काही आम्हाला रस्ता आहे इथून जाण्यासाठी, तेवढी काय आवश्यकता नाही जाण्याची. पण अजून तसा प्रवाह अजून वाढताच आहे पाण्याचा. आता या ठिकाणी पुराच्या पाण्यानं पूल बंद झालेला आहे. तर आता जर तुम्हाला खरेदी असेल किंवा काय असेल तर या पद्धतीने आता काय नियोजन असणार आहे तुमचं? नियोजन काय जेवढं आहे तेवढंच आम्ही आता वापरणार. म्हणजे अन्नधान्याची सोय आता जितकी आहे तितकंच वापरणार तुम्ही? जो आहे तेवढंच, एक्स्ट्रा काय कुठून आणता येणार नाही आम्हाला. जेवढं आहे तितकंच पुरेसं पुरेपूर वापरावं लागेल. आणि उर्वरित मग प्रशासन त्याची खबरदारी घेते का? आता अजून तर काही घेतलेलं नाही. अजून तर इथं सकाळपासून कोण आलं नाही, काय नाही. सूचना नाहीत किंवा प्रशासनाचे कोणी लोक अजून इथं आले. पण सतर्कतेचा इशारा दिलाय? इशारा दिलाय, फक्त ह्याच्याद्वारे दिला आम्हाला, मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअप न्यूज याच्याद्वारे दिलेला आहे. इथून बाहेर पडणार आहेत. आता आपला जो मांगुर्डेला रस्ता आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेले लोक ते कोण थांबत नाहीत, त्याची सांगायला लागत नाही. तरी आता पण आपलं गंभीर परिस्थिती लोक सगळे घेऊन आता रस्ता आणि साखरवाडी ते पटली गेली असं जोडणारा एक रस्ता आपल्याला हवा होता. त्यावेळी प्रशासनाने काय आमचा नियम घेतलेला नाही. ती तेवढा प्रशासनानं घ्यावा ही आमची विनंती आहे. प्रशासनानं सांगितले सकाळी पसारा बांधून ठेवा, 6च्या पुढे तुम्ही निघा म्हणता. जनावर बाहेर काढा आणि जनावर बाहेर पहिला काढा म्हणून. आणि जनावर बाहेर काढल्यानंतर आम्हाला जे प्रशासन ऊस बीस आम्हाला देते ते आमची जनावर राहते ती तिसरीच घेऊन जाते ती आमच्या जनावरांनी मिळतच नाही. जनावर आमच्या मिळत नाही ती दुसरीच घेऊन जाते, ती दुसरी फायदा घेते. ते आम्हाला वैरण आम्हाला प्रशासनानं आमच्या प्रत्येक मसरांपुढे टाकाय पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे. येणाऱ्या काळात पूर परिस्थिती निर्माण झाली, गावाला जर पाण्यानं व्यापलं तर या ठिकाणची जनावरं सुद्धा येथून स्थलांतर केली जातात. त्या ठिकाणी होणारे जे चारा आहे, जी वैरण आपण म्हणतो, ती वैरण जी मिळते ती जनावरा प्रत्यक्ष मिळावी. अनेकदा त्यांचा अनुभव असा आहे की बऱ्याचदा आमच्या जनावरांसाठी आलेली जी वैरण आहे, चारा आहे, तो इतर ठिकाणी तो त्याचा वापर होतो. तर थेट आमच्याच जनावराला त्याचा चारा मिळावा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.